आणि हा ब्युटिफुल व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलो होतो बराच वेळ। एकदम रिकामा बीच आहे। पुढे जे दिसते सगळं तुम्हाला, पुढे गेले परत एका मंदिरात जाणार आहोत। तिथले काही ग्लिम्सेस आपण कॅप्चर करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत। सो यू वुड हॅव मिस्ड इफ आय वुडंट हॅव स्टॉप्ड हिअर। हा आहे कोकणातील अंजरलाचा गणपती आणि गणपतीचा मूर्तीचा आपल्याला फोटो काढायला परवानगी नसल्यामुळे आपण इथे गणपतीने जिथे पहिलं पाऊल ठेवलेलं आहे ते बघूयात। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका वेगळ्या व्लॉगमध्ये। आपण कालच्या व्लॉगमध्ये पाहिलंच होतं या बीचची राईट साईड जिथे आमचा रिसॉर्ट आहे, पण आज एक अतिशय अनएक्सप्लोर्ड ठिकाणी मी आलेलो आहे आणि इथे आपण सनराईजचा एक्सपिरियन्स घेणार आहोत आणि तेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी या बीचवरती आलो आहे। खूप सुंदर आणि एकदम क्लीन अनएक्सप्लोर्ड हा बीच आहे। सो इट्स रिअली वर्थ कमिंग टू दिस बीच। तर इथे आपण काही फोटोज काढणार आहोत, इथून ब्युटिफुल व्ह्यू बघणार आहोत। त्यामुळे आणि आज आपण एक दोन इथली मंदिरं पण विजिटला जाणार आहोत। त्यामुळे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या वेगळ्या व्लॉगला। हे कुठलं गाव आहे? हे सुद आम्ही सनराईजची वेळ झालेली आहे बघा। थोडंसं 2 मिनिटात सनराईज होईल। ते थोडं बघितलं तर तुम्ही तांबडं फुटलेलं आहे आणि इथं असं मोठे मोठे दगड आहेत। भारी व्ह्यू आहे। कर्ले बीच आहे हा आणि हा अनएक्सप्लोर्ड आहे। हा इथून पुढे जे दिसते सगळं तुम्हाला, पुढे गेले आणि त्याच्या पुढे आमचं रिसॉर्ट आहे। इथे सुद्धा असे इथे एक रिसॉर्ट आहे आणि हे सगळे होमस्टे आणि रिसॉर्ट्सच आहेत। जर तुम्हाला अगदी बीच टच रिसॉर्टमध्ये राहून इथला व्ह्यू जर एन्जॉय करायचा असेल तर यू हॅव मल्टिपल ऑप्शन्स हिअर। आपण मूव करून बघूया। सनराईज होणार आहे आता काही मिनिटातच। आता 7:30 वाजता आहेत आणि मस्त व्ह्यू मिळाला आहे इथे आणि या बीच व्ह्यूवरनं तुम्हाला सनराईज दाखवायचं होतं आणि हे कॅप्चर करण्यासाठी मी 2 तास आधी आलो आहे। लुक ॲट दिस। एकदम रिकामा बीच आहे आणि अतिशय अनएक्सप्लोर्ड आहे। म्हणजे खूप कमी लोकांनी याला एक्सप्लोर। हे आल्यानंतर असं तुम्हाला मोठे दगड बघायला मिळतील। या दगडांवरती बसून व्यवस्थित फोटोशूट करता येतो, फोटो काढता येतात। यू कॅन स्पेंड टाईम आणि यू कॅन एन्जॉय दिस ब्युटिफुल व्ह्यू ऑफ अ अर्ली मॉर्निंग सनराईज। आता 7:30ला सनराईज झालेला आहे आणि हा ब्युटिफुल व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलो होतो बराच वेळ आणि आता आपण निघूया ब्रेकफास्टसाठी। शिंपलं आहे, याच्यात मोती असते पण ते सगळ्यांमध्येच असतं असं नाही। सनराईज पाहून झाल्यानंतर आम्ही परत निघालोय रिसॉर्टकडे आणि
ब्रेकफास्ट करून परत एका मंदिरात जाणार आहोत. तिथले काही ग्लिम्प्सेस आपण कॅप्चर करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर काय प्लॅन आहे आपला आजचा? आता आपण अभिजितराव देवीचं झालं की आपण अंजनेला गणपतीला दर्शनाला जाऊ. तिथे प्रत्यक्ष गणपती अवतरलेले आहेत. अच्छा. त्याच्यानंतर त्याची पावलं आहेत तिथे गणपतीची. आणि तर ते त्याचे पण आपण फोटो आणि व्हिडिओ आपल्या व्ह्युअर्सना दाखवणार आहोत. आणि त्यामुळे देवीचं मंदिर आपण आता येणार कॅमेरा फ्लिप करतो. या मंदिरात येणार आहोत आपण दर्शनाला संध्याकाळी ना. बीच इथून गेल्यानंतर हा आपला रिसॉर्टकडचा रस्ता. ब्रेकफास्ट केल्यानंतर परत साईट सीइंगसाठी बाहेर पडलो आणि या ब्रिजवरती आम्ही थांबलो आहे. अँड वी कुडंट रेजिस्ट आवर सेल्फ टू कॅप्चर दिस ब्युटिफुल व्ह्यू. हे बघा इथे खाली इट्स अ स्मॉल लगून. आणि हे बघा इज एन अमेझिंग व्ह्यू. सो यू वुड हॅव मिस्ड इफ आय वुडंट हॅव स्टॉप्ड हिअर. त्यामुळे इथे थांबलो आहे आपण. इट्स अमेझिंग. हो ना, आतमध्ये बसले हाय. एक साधारणतः तासाभराच्या ड्राईव्ह नंतर मी आता आलो आहे अतिशय पवित्र ठिकाणी, जे आहे कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजर्ले. इथे गणपतीचं मंदिर आहे आणि याच्या मागे जर गेला तर तुम्ही बालगणपतीची पावले आहेत, तर ते आपण पुढे बघणार आहोत. मी ऐकलं आहे की बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये, कारण याच्या आधी आम्ही एका मंदिरात गेलो होतो, तिथे फोटो काढायला किंवा व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे. त्यामुळे कदाचित मंदिरातली काही फोटोज किंवा मंदिरातला व्हिडिओ मला घेणं पॉसिबल नाही आहे. दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या पाठीमागे साधारणतः एक 400 ते 500 मीटर चालत जायला लागतं. तिथे बालगणपतीची पावले आहेत, तेही तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चला आपण जाऊया, आधी दर्शन घेऊ आणि मग बालगणपतीचे पावले पाहायला जाऊयात. ते बघूयात. आणि हे बालगणपतीचं पाऊल आहे. जिथे बालगणपतीची पावले आहेत तिथे आल्यानंतर तुम्हाला असा सुंदर देखावा बघायला मिळतो. म्हणजे हे दृश्य अतिशय सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही जर या मंदिरात आलात तर इथे मात्र आवर्जून या. जर माहिती नसेल तर काही वेळेला आपल्याकडनं मिस होतं, म्हणून हे स्पेशली मी कव्हर केलं आहे. बालगणपतीची पावलं पाहून झाल्यानंतर आपण परत आपल्या रिसॉर्टकडे जाणार आहोत. तिथून आता थोडंसं सेल्फ पॅम्परिंग आम्ही प्लॅन केलं आहे. आय डोंट नो इफ इट वर्क्स. जर ते वर्क झालं तर ते पण तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी आपले बीच ॲक्टिव्हिटीज आहेत, ते पण तुम्हाला पुढे दाखवतो. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग. आरती चाललेली आहे मंदिरात, पण आम्ही मागणं आल्यामुळे आता एक्झिट करतो. चला, दर्शन झालंय. आता मी जिथे उभा आहे हा आहे आयुर स्पर्श स्पा. आणि अनएक्सपेक्टेडली वी डिस्कवर्ड अ जेम प्लेस हिअर इन मुरुड, जिथे आम्ही सेल्फ पॅम्परिंग केली आहे. वी स्पेंड ऑलमोस्ट 3 to 4 hours हिअर. आणि मस्त स्पा सेंटर आहे इथे आणि ऑथेंटिक आहे, रिलायबल आहे. सो यू कॅन ट्रस्ट देम अँड आउट फॉर इट. त्यांची लोकेशन आणि वॉट ऑल सर्विसेस दे ऑफर आय कीप डाऊन देअर इन द डिस्क्रिप्शन. आणि इथे आम्ही सहज बसलो होतो आणि वी आर किलिंग द टाईम.
अँड आय विल शो यू वॉट वी गॉट टू सी अनएक्सपेक्टेडली. सनसेट इथून पाहायला मिळतोय. आय विल क्विकली फ्लिप द कॅमेरा टू शो यू दिस व्ह्यू. आपले मित्र पण बसलेले तिकडे. काय म्हणताय, कसा होता एक्सपिरियन्स? ऑसम. रिकमेंडेड? बेस्ट एकदम. रेटिंग ऑन द स्केल ऑफ 10? 10 आउट ऑफ 10. 10 आउट ऑफ 10. आणि हे आलेलं आहे आमचं वेलकम ड्रिंक होतं. आता हे गुड बाय ड्रिंक. थँक्यू सो मच. What else you can expect when you're there on a vacation?